हाय हॅलो नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। खूप दिवसांनी व्लॉग येतोय। आज आम्ही चाललेलो आहे हरणे बीचला, दापोलीला हरणे बीचला, मुरुडला। तर मी आदेश भाऊजी आणि त्यांची बायको असे आम्ही चौघजण गेलो होतो। आणि पुढे आम्हाला भाऊ पण भेटले होते, माझे दीर। तर आता आम्ही नांदिवलीमधून निघालो आहोत, खेडमधून। बघा तिकडचा व्ह्यू आमच्या गावचा, आणि ती यांची मस्ती चालली होती, एकमेकांना चिडवत होते, तू गाडी पळव असं। आमच्या गावचा व्ह्यू बघा, कोकणातला। कंटिन्यू करा असाच व्हिडिओ पुढे। बाइक की रेस लगी हुई है, वो आगे। आणि आम्ही आता फायनली इथे दापोलीच्या रोडला लागलेलो आहोत। तिथे पाण्यासाठी आम्ही थांबलेलो। तिकडचा पण व्ह्यू बघा तुम्ही, पूर्ण हिरवागार निसर्ग होता, झाडं, आंबे, फणस, काजू, नारळाची झाडं जागोजागी होती। आणि तिथला व्ह्यू एवढा भारी होता ना की बस रे बसच। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, व्हिडिओ कंटिन्यू करा, थोडाही स्किप न करता। You
इथे आम्ही फायनली दापोलीला पोचलेलो आहोत आणि त्यांनी कपडे स्विमिंगला आणलेच नव्हते. मग इथे दापोलीचा खूप मोठा सेल लागला होता कपड्यांचा. मग आम्ही इथे कपडे घ्यायला थांबलो होतो आणि कपडे खूप महाग होते आणि एवढं काही खास नव्हते, पण बराच मोठा सेल होता. बघा व्हिडिओ कंटिन्यू. मला ड्रेस आवडले आदेश 750. मोठे मोठे रेस्टॉरंट खाण्याची खाण्याची सोय बघायची सगळे लाल लाल ते रोड खूप विचित्रच होता. खूप सारे खड्डे होते, खूप प्रॉब्लेम पण येत होता चालवताना. जिथे तिथे निवास म्हणजे थांबण्यासाठी स्टेसाठी वगैरे रूम्स होते इथे अवेलेबल. रस्ता पण काही नीट नव्हता. हॉटेल्स पण भरपूर होते. जास्त तरी ते मच्छी सी फूड्स. बघा व्हिडिओ कंटिन्यू पुढे. तर फायनली आम्ही बीचवरती पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आणि इतकं भारी माहोल होता ना बसस. आणि आमचं इकडं उतरलं परत सुटले बीचवरती. बघा आम्ही खायला बसलेलो मंचुरियन आणि शेवपुरी पण होती, पण त्याचा काही कच्चर घेतले नाही. पण इथे आमचे छोटेसे क्लिक केलेले फोटो पाण्यामध्ये त्यांनी फोन कोणालाच घेऊन जाताना आले नाही. पूर्ण भिजलेलो.
तुम्ही बघू शकता पूर्ण अंगाला आमच्या रेती रेती लागलेली आहे. पण फोन काढला नव्हता. मग हे शेवटी पाण्यातून बाहेर आल्यावर इथे छोटेसे केलेले फोटो फायनली आम्ही घरी चाललेलो झालं होतं. जास्त काही व्हिडिओ आम्हाला कुणालाच काढता नाही आल्या कारण ओले झालेलो त्यामुळे. आणि इथला मी कॅप्चर हा केला आहे की आम्ही घरी जात होतो आणि नेचर पावसाचा झाला होता.